महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोटा अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सचिन पारवे. तर मित्रांनो, हे गाडी आहे पशु स्वास्थ्य योजना. हे काय आहे नेमकं आणि महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना राबवली जाते. जनावरांच्या स्वास्थ्याची म्हणजे जनावरांच्या आजार असतील, उपचार असतील, त्याची कशी काळजी घेतली जाते किंवा त्याला ट्रीटमेंट कशी केली जाते या संदर्भात डॉक्टरांना आपण विचारता. मी पण आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो. तर सरांना विचारत आहे कशी योजना आहे आणि कशी काम करणं बघून घ्या. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना तर कशी राबवली जाते ते सरांना विचारता. सर, तुमचं नाव आणि हे योजना जी आहे ती कशी राबवली जाते महाराष्ट्रामध्ये, ते कसे काम करतात ते सांगाल का? मी डॉक्टर बोरुळे, पशुवैद्यकीय अधिकारी, ह्या गाडीवर मी काम करतो. आणि हे जे महाराष्ट्र शासनाचे जे उपक्रम आहे मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना, या योजने अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 73 अशा गाड्या आहेत, व्हॅन्स आहेत, मोबाईल व्हॅन्स. याच्यामध्ये याला फिरता पशुवैद्यकीय दवाखाना म्हणतात. या दवाखान्या अंतर्गत शेतकरी जेव्हा 1962 ला फोन लावतो टोल फ्री नंबरला, 1962 हा टोल फ्री नंबर आहे या गाडीचा. कुठेही जरी कॉल केला त्या गाडीवरती, म्हणजे या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला तुरंत सेवा पुरवली जाते सर. तर तिथून आम्हाला मेसेज येतो, त्या शेतकऱ्यांचा नंबर येतो, नाव येतं आणि त्या जनावरला काय झालंय हे आम्हाला डिटेल मेसेज येतो. आणि त्या मेसेज नुसार आम्ही त्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये त्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांना उपचार देतो. याच्यामध्ये शासनाकडून कुठल्याही प्रकारचे जास्तीचं शुल्क नाही. 10 रुपये, 20 रुपये अशा प्रकारचे शुल्क आहे. त्याचा बोर्ड देखील आम्ही इथं बाजारामध्ये लावलेला आहे की किती शुल्क घेतलं जात आहे. तर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण अशा 3 व्हॅन आहेत, मोबाईल व्हॅन. एक इथे लातूरसाठी आहे, लातूरच्या भोवती जे 15-20 गाव आहेत त्या गावासाठी. त्याच्यानंतर एक देवणीला आहे, तिथे देखील 15-20 गावं ते गाडी फिरते. आणि त्याच्यानंतर तिसरी गाडी इथं औसा तालुक्यामध्ये आहे. तर अशा 3 गाड्या लातूर जिल्ह्यामध्ये फिरतात आणि याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या दारामध्ये जाऊन सुविधा पुरवल्या जातात. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गाई म्हशींची गर्भ तपासणी, वंधत्व तपासणी, बैलांचं खच्चीकरण किंवा लहान मोठ्या शस्त्रक्रिया, लसीकरण, त्याच्यानंतर कृत्रिम निर्तरणाची देखील सुविधा आपल्याकडे आहे. तर या सगळ्या सुविधा अल्प दरामध्ये शासनाच्या या शेतकऱ्यांना पुरवले जातात. आता सध्या शनिवार आहे, शनिवारचा बाजार आहे. बाजारामध्ये सध्या कोणत्या आजारावरती असेल किंवा उपचार केले जातात काय? आज या गाडी अंतर्गत आम्ही शनिवारी ह्या जनावरांच्या बाजारामध्ये, लातूरच्या बाजारामध्ये येत असतो इथं. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची जे गाई म्हशी खरेदी विक्रीसाठी त्यांना गाभण आहे की नाही हे तपासणं आवश्यक असतं. तर आम्ही त्यांना गर्भ तपासणी करून देतो. किंवा इमर्जन्सी काही जर इथं बाजारामध्ये आणल्यानंतर जनावर काही इमर्जन्सी आजारी पडले तर त्याच्यावर देखील आम्ही उपचार करतो. किंवा जर काही लहान वासरं असतील त्यांना जनताचं औषध आहे, गोचिडाचं औषध आहे, अशा प्रकारची सुविधा आमच्या या व्हॅन मार्फत पुरवली जाते. तर मित्रांनो, हे एकदम सेवा चांगली आहे. महाराष्ट्र शासनाने एकदम चांगली योजना काढली. सर, हे जे स्कॅनर वगैरे आहेत ह्याचा काय फायदा आहे काय नेमकं? त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे या पशुसंवर्धन खात्यामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची शेतकऱ्याला माहिती मिळावी यासाठी एक QR कोडचा स्कॅनर बनवलेला आहे. तर शेतकरी कुठल्याही ह्या स्कॅनवर हा QR कोड स्कॅन करून त्यांनी त्या योजनेची माहिती पूर्ण त्यांना मिळते. तर यानुसार शेतकरी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल शासनाच्या योजनेची तर हे QR कोड आहेत गाडीवरती, त्याचे स्कॅनर आणि एक QR कोडचं एक योजना आहे. कारण असं स्कॅनरसाठी मोठा एक हे लावून दिले ते महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा. त्या एका स्कॅनरवरती एक योजना आहे आणि त्या योजनेची माहिती घ्यायची म्हणजे तुम्ही या स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याच्या अंगामध्ये फॉस्फरस कमी पडलंय. तर मित्रांनो, सरांनी चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे आपल्याला. तर धन्यवाद सर, माहिती सांगितल्याबद्दल.